नमस्कार मित्रांनो. मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना या योजनेची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर झाली. स्वतः मंत्र्यांनी देखील याची व्हिडिओ केले. आयुक्त आहेत त्या पशुसंवर्धन विभागाच्या विभागाचे, वतीने पशुसंवर्धन विभागाचे, त्यांनी देखील याची जाहिरात केली. मग मुळात हे अर्ज नेमके सुरू होणार कधी किंवा हे अर्ज नेमके सुरू होतील कधी? यामध्ये शेतकऱ्यांना अर्ज कधी करता येईल? आता याआधी सांगितले होते की 1 मे पासून हे अर्ज सुरू होतील. 1 मेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीच्या माध्यमातून हे अर्ज सादर करता येतील. आता 1 मे झाला, त्यानंतर 20 मे सांगितलं. आता पार 30 मे म्हणजे मे महिन्यात संपत आला तरी देखील हे अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. मग नेमकं योजना बंद पडली का? किंवा अर्ज का सुरू होत नाहीत? की ऑफलाईन पद्धतीनं इतर कोणता पर्याय अर्ज करण्यासाठी दिलाय का? असे विविध प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात होते. मग याच्या अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जे काय मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना आहे, यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती कशी चालणार किंवा कधी सुरू होणार याबाबतच माहिती घेणार आहोत. तर प्रमुख गोष्ट एक या ठिकाणी लक्षात घ्या की योजना बंद झाली नाही किंवा योजनेमध्ये ऑफलाईन किंवा इतर दुसरा पर्याय अर्ज करण्यासाठी देखील उपलब्ध करण्यात आलेला नाही. ही अर्ज पूर्णतः महाडीबीटीच्या माध्यमातूनच केले जाणार आहेत. परंतु सध्या महाडीबीटी पोर्टलमध्ये याचं अपडेट करणं बाकी आहे. आता हे अपडेट करण्यासाठी त्यांच्या काही तांत्रिक गोष्टी असतील, काही अडचणी असतील, काही समस्या असतील किंवा विनाकारण जसं याआधी पशुसंवर्धन योजनेच्या अंतर्गत अर्ज केले आणि नंतर पोर्टल बंद करून टाकलं, ते आजही अद्याप हे पोर्टल बंद आहे 2024 पासून. हे तुम्हालाही माहित आहे की 1 वर्ष झालं त्या ठिकाणी कोणत्याही लाभार्थ्यांना दिलेलं नाही. तसंच या ठिकाणी गाजावाजा करायचा आणि द्यायचं जर नसेलच, आता हे गाजावाजा का करायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एक क्लिप तुम्हाला दाखवतो, ती पहा. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? आता यावरून कळलंही असेल की बोलायला काय जातं. तर तशाच पद्धतीनुसार या ठिकाणी जे अर्ज आहेत ते अर्ज कसे करायचे, काय करायचं, बोलायला काय जातं हे तुम्ही सहज बोलता. परंतु या ठिकाणी लाखो शेतकरी या ठिकाणी या योजनेची वाट पाहता. यातून काहीतरी त्यांना रोजगार निर्मिती होईल, काहीतरी अधिकचं उत्पन्न मिळेल. या अनुषंगानं या ठिकाणी शेतकरी अर्ज करण्याची प्रतीक्षा करताय किंवा अर्ज सुरू होतील याची वाट पाहताय. त्यामुळं अपेक्षा फक्त एवढीच, शासनानं लवकरात लवकर ही जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि जी अर्ज प्रणाली आहे ती लवकरात लवकर सुरू करून जे शेतकरी यामध्ये पात्र असतील अशा शेतकऱ्यांना किंवा जे शेतकरी या ठिकाणी इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांना याचा लाभ लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा. सध्या तरी अशी कोणतीही या ठिकाणी अर्ज करण्याची नवीन प्रणाली उपलब्ध झालेली नाही. जर तशी झालीच तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कळवलं देखील जाईल की या ठिकाणी अर्ज प्रक्रिया करता येते किंवा डीबीटीवरच ज्या दिवशी अर्ज सुरू होतील त्या दिवशी 100% अर्ज कसा भरायचा, कशा पद्धतीने भरायचा याची देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. परंतु सद्यस्थितीमध्ये तरी आपल्याला या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजनेच्या अंतर्गत कोणताही अर्ज सादर करता येत नाही, ना ऑनलाईन ना ऑफलाईन. कुणाकडे एक कागद देणं, कुणाकडून दुसऱ्या पद्धतीने अर्ज करून घेणं या अशा गोष्टीला बळी पडू नका. असा कोणतीही गोष्ट या ठिकाणी सध्या चालू नाही. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की याबाबतची कल्पना दिली जाईल, आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील दिली जाईल. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट देखील आपल्याला याच पद्धतीनुसार नक्कीच मिळून जाईल. तर चला, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि आपल्या फायद्याचे अपडेट आपल्याला भेटत राहतील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.